नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉग म्हणजे तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. आणि आज चाललो आहे आम्ही पांडुरनाले, तिथं गोटमार पाहायला चाललो आहे. तर आज आहे तानापुडा. तर तानापुडाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज मटन चिकन खायचा दिवस आहे. तर सगळ्यांनी मटन चिकन खा, कारण की आज श्रावण सोमवार खतम झालेला आहे. तर आज आम्ही चाललो आता मस्तपैकी गोटमार पाहायला. तर दाखवतो तुम्हाला कशी राहते गोटमार. तर मी फर्स्ट टाइम पाहायला चाललो आहे, तर दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, काटोलमध्ये आलो होतो बा, आणि इथचा नाश्ताच खतम झाला यार. तर आता पाहू आता कुठं भेटते, का भेटते तर नाश्ता. तर आता का म्हणते का नाही, तर पूर्ण मूड ऑफून गेलं. तर आता समोर जातो बा इकडे. मित्रांनो, आता हे म्हणते बा ह्या तिकडे आहे म्हणते. तर आता चाललो आम्ही तिकडे नाश्ता करायला. तर आता जातो बा, इथचा पोहा खतम झाला पूर्ण. तर मित्रांनो, आता आलो आहे बा इकडे नाश्ता करायला. ह्या इथं नाश्ता करतो. तिथं बहुत गर्दी होती यार. तर आणि तिथचा नाश्ता पण खतम झाला होता. तर आता इथं नाश्ता करतो. तर भाई नाश्ता घेतला बा आम्ही ना. एक सोबती आपला, एक ह्या पागल. तर आता नाश्ता करतो मस्तपैकी. तर मित्रांनो, आता नाश्ता की करून झाला बा ना. आता येता वाहत आहे. तर हे गी आपल्या गावले जाते, आणि ह्या आणि मी जातो आम्ही आता पांडुरण्याले गोटमार पाहाले. तर मित्रांनो, आम्ही काटोलच्या समोर आलो आहे थोडं. तर इथं पेट्रोल पंप दिसला, आणि पेट्रोल पण टाकायचं होतं. तर आपला सोबती गेला आहे पेट्रोल टाकायला. आणि मी इकडे हे व्ह्यू चांगलं दिसून राहिलं होतं, तर हे पाहायला आलो होतो इकडे. तर मस्त व्ह्यू आहे. आणि तो आपला सोबती पेट्रोल टाकला भाऊनं. आणि इकडे गाड्या पण घ्यायला मोठ्या गाड्या इथं. तर मस्त गाड्या दिसून राहिल्या. तर ह्या व्ह्यू पहा, हे बदकं मस्त आहे इथं. तर पाहू शकता इथं आहे का नाही. तर आता जातो आणखी समोर डायरेक्ट पांडुरणा. तर ठीक आहे म्हणतात की काही होईल तर दाखवतो तुम्हाला जे काही ते. ठीक आहे. तर तुमच्या मनामध्ये एक प्रश्न येत असेल, एकामेकाला गोटे का बरं मारतात. तर मी याची स्टोरी पूर्ण सांगत आहो तुम्हाला. तर गोटे मारण्याची प्रथा हे खूप 300 वर्षापासून सुरू आहे. तर हे म्हणजे गोटे मारणे याच्या कारणानं सुरू झालं. तर काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सावरगावची पोरगी होती एक, आणि पांडुरण्याचा एक पोरगा होता. ते दोघं पण प्रेम करत होते एकामेकासोबत. तर त्यांनी लग्न केलं त्यांनी लपून. आणि हे गोष्ट दोन्ही गावच्या लोकांना माहीत झाले, आणि ते परत होते जाम नदीतून, जिथं गोटमार होती तिथून. तर दोन्ही गावच्या लोकांना माहीत झाल्यावर दोन्ही गावचे लोक त्या दोघाला गोट्यांनी मारत होते. तर मग त्यांच्या त्या कारणामध्ये मग त्या दोघाचा पण मृत्यू झाला. त्या कारणाने तेव्हापासून दोन्ही गावच्या लोकांना पश्चाताप झाला. त्यानंतर मग तेव्हापासून ही प्रथा चालू झाली आहे, आणि आता पण कायम आहे. तर ते एकामेकाला गोटे मारतात, आणि ते एक झेंडा लावला जातो पळसाच्या झाडावर. तर तिथे मंदावंती पळसाचं झाड लावलं जातं. तो झेंडा घेण्यासाठी दोन्ही गावचे लोक एकामेकाला दगड मारतात, आणि तो चंडिका मातेच्या मंदिरामध्ये नेऊन लावतात. तर मित्रांनो, फायनली आलो आहे बा आम्ही जिथं गोटमार होती तिथं. तर हे पाहू शकता तुम्ही, इकडे दुकानं की लागले आहे फिंगर विंगरचे की, इकडे पाहू शकता. तर आता चाललो बा पाहायला गोटमार. तर ठीक आहे, दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, पाहू शकता हे गोटमारमध्ये जे गोटे मारा लागते. तर ते कोणाला लागलं तर त्याच्यासाठी हे ॲम्ब्युलन्स घे आहे. तर पाहू शकता तुम्ही हे. तर हे पाहू शकता तुम्ही, गर्दी किती मोठी आहे, लय मोठी आहे. तर हे पाहू शकता इथं जे पहिले लागलेले आहे. तर इथं बोर्ड लागलेला आहे. तर गर्दी पाहू शकता इथं किती मोठी गर्दी आहे.
तर इकडे खेळ गे आहे, हे पाहू शकता. पैशाचा गेम आहे हे सगळी इकतं. जे काही तुम्ही पैसे लावून जिंकू शकता पैसे. तर पाहू शकता जे खेळ आपल्या सट्टा वट्टासारखंच आहे, म्हणजे झंडी मुंडी की पत्ते वत्ते. तर तुम्ही हे पाहू शकता खेळ आहे हे सगळे. आता मंदिरमध्ये आलो बा. या एका तिथं थकलो मी खूप बसू तर आता ह्या मंदिरमध्ये आलो. आता मंदिरमध्ये जातो बा. चल ना इथं. तर बाई आता ह्या मंदिरामधून दर्शन केलं बा. तर आता आणखी एक मंदिर आहे म्हणते, तर तिकडे जातो बा. तर भाई बहुत गर्दी है. अबे चपला तिकडे आहे ना आपल्या. तर इथे देवी मातेचे गाणे सुरू होते. तर मी ना काही वॉइस केली नाही, कारण की कॉपीराईट येऊ शकते म्हणून. तर मी इथं भात खात होतो, म्हणजे आपला प्रसाद. तर प्रसाद खात होतो बा. दर्शन केलं मस्तपैकी आम्ही ना पहिलेच. मग प्रसाद खाऊन राहिलो होतो. तर गोटमारीमध्ये ते पळसाचं झाड तोडा लागते, आणि हे दर्शन घेऊन कुऱ्हाडी घेऊन चालले ते झाड तोडासाठी. तर मित्रांनो पाहू शकता इथे गोटमार सुरू आहे. हे एकामेकाला दगडं मारत आहे, पाहू शकता. तर पांडुरण्यावाल्याचा पगडा भारी दिसून राहिला, हे पाहू शकता. टीनागी घेऊन आहे, आणि सावरगाव कल्ले कोणीच म्हणजे जास्त लोक काही आहे नाही. तर पाहू शकता. पण आता हा गेम होय, काही सांगता नाही. झेंडे कोण घेते कोण नाही, तर पाहून. तर यार पूर्ण पब्लिक परून राहिली, कारण की गोटी आमच्यावर येऊन राहिले होते. तर पाहू शकता हे पूर्ण सांगत बी आहे की आमच्यावर नको मारा, आम्ही फक्त पाहायला आलो. तरी कोणी ऐकत नाही, कारण की इकडून गोटे मारले तर तिकडून पण गोटे मारते, अशी गोष्ट आहे इथं. न कोणाला कधी बी लागू शकते. तर पाहू शकता लोक परून राहिले इकडे तिकडे. यार ह्या तर सिधाच चालला डायरेक्ट पाहू शकता तुम्ही. डायरेक्ट कोणालाही भिवून नाही राहिला, पाहू शकता. अरे यार आता पडला बे यार. हटबे तरी चालला भाऊ. किती हिंमत म्हणावं त्या भाऊची, पाहू शकता तुम्ही. यार दर्शन घेतलं आता त्यानं, पाहू शकता तुम्ही. हे गोटे लागले असं यार त्याले. तर पाहू शकता. अरे इच्छा पितर ह्या तर पार्टी चेंज करून राहिला. अरे पाहू शकता दुसऱ्या पांडुरण्या साईडनं चालला ह्या. अरे 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 पार्टी चेंज केली वाटते यानं, पाहू शकता. इकडे गेला चहा पितर, सावरगावकडून आला आणि पांडुरण्याकडे गेला चहा पितले. तर यार आता आमच्यावरच गोटी येऊन राहिले. तर आम्ही परत इकडे आलो साईडनं. तर पाहू शकता हे परून राहिले सगळेजण. बसलो बा मग मी इथं. एक भीत होती तर भीतीच्या साईडनं बसलो बा चुपचाप. चहा पितले बहुत बम मजा येऊन राहिली होती यार. कोणाकोणाला गोटे पण लागून राहिले होते यार. कसं. तर आता सावरगाववाल्यानं पण टीन आणली, ते पाहू शकता सेफ्टीसाठी. आणि हे इकडचे डायरेक्ट पोचले, पांडुरण्यावाले डायरेक्ट झाडापाशी पोचले झाड तोडण्यासाठी. तर पाहू शकता तिथे आता तोडते का नाही तोडत का जण. तर इथे झाला बा झगडा असं वाटून राहिलं. तर पाहू शकते इथे भांडल्यासारखे दिसून राहिले. कशासाठी झाला कायच्यासाठी झाला का जण, आता ते इथे द्यायला माहीत, भगवान जाने. चहा पितले. तर भाई आता सावरगाववाल्याचा पगडा भारी दिसून राहिला. पांडुरण्यावाले कोणीच नाही दिसून राहिले इकडे साईडनं, पूर्ण गेले व रिटर्न. तर पाहू शकता आता सावरगाववाल्याचा पगडा भारी आहे. इथे एक काका तर बम लोळून राहिला, दारू पिऊन आहे वाटते. ह्या वाटून राहिलं मला असं. बम इकडे तिकडे लोळून राहिला, मस्त एन्जॉय करून राहिला. चहा पितरले त्याला भेवगी नसून लागत का गोट्या गाठ्याचं. आता पाहून घ्या तो चालला चहा पितरले. बहुत चहा पितर द चालला रे यार.
कसं आहे चहा पितर कायले जाऊ यार तिथं त्यांना दारू पिऊन आहे पहिलेच चहा पितले आहेत. आता सावरगाववाल्याने पूर्ण कब्जा करून टाकला. तर पाहू शकता डायरेक्ट पांडुरण्या साईड गेले हे लोक सगळे सावरगाववाले. तर आता फायनली असं वाटून राहिलं का सावरगाव जिंकते विनर. तर भाई फायनली सावरगाववाले जिंकले. तर पाहू शकता पूर्ण डायरेक्ट तिकाटं गेले पांडुरण्या साईडपर्यंत डायरेक्ट पाहू शकता. तर फायनली सावरगाव विनर 2024चा गोटमारीमध्ये. तर पाहू शकता तर विनर झालेले आहे. तर भाई बहुत खतरनाक गोटमार होती, खतम झाली. आता आम्ही चाललो गावाले. तर रोडवर आहे. तर बहुत खतरनाक होती. तर मित्रांनो बहुत खतरनाक होती यार गोटमार. फर्स्ट टाईम पाहिली मी यार, खरंच बहुत खतरनाक होती. आता आम्ही गावले चाललो आणि कुठे कुठे मी वाईस पण म्हणजे केली नाही. तर कारण की यार गोटे असे मारून राहिले होते, काही समोरच्या 4-5 जणांना लागलेसुद्धा. तर कुठं कुठे वाईस जमलीच नाही आणि आवाज बी कुठं भोंग्याचा आवाज, म्हणजे प्रॉपर ब्लॉगच नाही करू शकलो मी सालं. पण चांगलं वाटलं. थोड्यानं मला बी लागायचं, म्हणजे वाचलो मी थोडंशानं. तर ठीक आहे मग आता जातो घरी. आजचा ब्लॉग आपण इथे चेंज करू. ठीक आहे मग.